निश्चितपणानं तशा पाहिलं गेलं तर या दोन्ही निवडणुका आम्हाला कठीण होत्या. तरी देखील बार्शी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी जनतेनं आमच्यावरती जो विश्वास दाखवला, खऱ्या अर्थानं केंद्र सरकारचं काम, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मार्गदर्शन, फडणवीस साहेबांचं वेळोवेळी असलेलं बार्शीवरती लक्ष, शिंदे साहेब दादा आणि साहेबांच्या सूचनेप्रमाणे जयाभाऊनी थोडं इकडे लक्ष घातलं. या सर्व गोष्टीमुळं बार्शीतील जनतेला जो विकास एक वर्षापर्यंत आता जो थांबलेला होता तो पुन्हा विकास सुरू होईल या सर्व गोष्टीचा विचार करून या बार्शी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही जनतेने आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देऊन या ठिकाणी आमच्या भगिनी तेजस्वी नाईक कत्ले यांना जवळपास 4600 मताधिक्यानं या ठिकाणी विजय केलेला आहे. जी सत्ताही या ठिकाणी आलेला आहे. थोडं 7-8 आमचे बंधू भगिनी थोड्या तशा मतानं थोडं झालं आम्हाला, म्हणजे कारण एवढं निगेटिव्ह आमच्याबद्दल पसरवण्याबद्दल विधानसभेपासून विरोधकांचा एक हातखंडा होता. आता सुद्धा तसं पाहायला गेलं तर पाण्याच्या बाबतीमध्ये खरं पाहायला गेलं तर आता आम्ही लोकप्रतिनिधी नव्हतो. आम्हाला कुठल्या बैठका घेणं किंवा हे संविधानाच्या नुसार आम्हाला योग्य वाटत नाही. आता आम्ही जर नगरपालिकेमध्ये ठीक आहे, सत्ता राज्यामध्ये आहे, साहेब मुख्यमंत्री आहे, मी हाक दिल्यानंतर सगळे अधिकारी पण येतील, पण मी नगरपालिकेत जाणं बैठका घेणं हे योग्य नव्हतं. आणि हा टपका सत्ता ह्यांचीच आहे असा निगेटिव्ह पसरवण्यामध्ये थोडं ते यशस्वी झालेच तरी 5-6 ठिकाणी. त्यामुळे थोड्या अडचण, परंतु आम्ही तिथं सर्व जनतेला आम्ही जाऊन भेटून आणखीनही भेटू. खरोखर आमची तिथं कुठलीच म्हणजे आमच्याकडनं त्रुटी राहिलेली नव्हती. खरी जबाबदारी त्यांची होती सगळं हे करणं, परंतु त्यांनी काही उपाययोजना केल्या नाहीत, त्या कामाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे पाणी यायला पण उशीर झाला. गेल्या आठवड्यामध्ये 22 किलोमीटरच्या नवीन लाईन मधून पाणी आलेलं आहे आणि शब्द दिल्याप्रमाणे एप्रिल एंडच्या अगोदर पूर्ण पाईपलाईन आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू. एकदम खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी तुमच्यावर टीका केली होती, तर त्यांना काय उत्तर द्याल? मला ह्यांच्याबद्दल आता काय बोलण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यांची त्यांना टीका, त्यांची त्यांना लकलाप. आता मला एवढंच समजतंय की 1 वर्ष फार मोठं नुकसान माझ्या बार्शी तालुक्यातल्या जनतेचं झालेलं आहे, शेतकऱ्याचं झालेलं आहे. एवढा विकासाची गती पकडलेली होती तालुक्यानं आणि तरुणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी ह्याला ब्रेक लागला होता. हा कुठेतरी ब्रेक आता निघालेला आहे आणि आणखीनही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निघल आणि आम्हाला या जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यामध्ये मदत होईल. बाजार समितीतील म्हणले होते आगामी नगरपालिका निवडणूक असेल किंवा पंचायत समितीमध्ये आलेलं आहे, यश मिळालेलं आहे. आता आगामी कशी तयारी असेल? नाही, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला यांनी कोणी विचारच करायचा नाही. आता नगरपालिकेच्या माध्यमातून मी सांगितलं की 5 वर्षाची सत्ता आणि तिथून 3 वर्ष प्रशासकाचा कालावधी. ह्याच्या अगोदर आम्ही फार लक्ष देत होतो. मी स्वतः आठवड्यातनं एखादी बैठक त्या ठिकाणी होत होती, नगराध्यक्ष असायचे, परंतु हा प्रशासकाचा जो काळ होता त्याच्यामध्ये सुद्धा मी आमदार असल्यामुळे बैठका घेऊ शकत होतो, नियोजन करू शकत होतो. महिन्यातून एकदा फिल्टर टॅकला जायचो किंवा कामावरती फिरायचो. दुर्दैवाने वर्षामध्ये मी आमदार नसल्यामुळं मला नैतिक दृष्ट्या आणि काही माणुसकी दृष्ट्या बैठका घेणं शक्य नव्हतं. आता तुम्हीच मीडियाने मला दूध धुतलं असतं. यांचा पराभव झाला आणि हे बैठका घेत फिरतात, आलेल्या लोकप्रतिनिधीला काम करून देत नाहीत. म्हणजे दोन्हीकडनं मी कात्रीत घोलो होतो. त्यामुळे काही गोष्टी थोड्या झाल्यात, पण ह्याच्यामध्ये पण आम्ही चांगली दुरुस्ती करू, त्यामध्ये पण काय अडचण नाही. परंतु जी सत्ता दिली त्याच्याबद्दल मी माझ्या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सेवेसाठी मी आहेच, पण आणखीनही गती पकडून चांगलं काम करू. तुम्ही आता विचारच करायचा नाही म्हणताय जेडपी आणि पंचायत समितीला किती जागांवर दावा असेल? नाही, आता जिल्हा परिषदला 6 पैकी 6 आणि पंचायत समितीला 12. आपल्याला माहिती असेल की माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड असेल 20 वर्ष अखंडपणानं पंचायत समिती आमच्या म्हणजे आमच्या स्वाधीन या तालुक्यातील जनतेने केलेली. आणि आता सुद्धा आम्ही रेकॉर्ड करू. महाराष्ट्रात मला वाटतंय 20 वर्ष सलग पंचायत समिती सत्ता आहे. यावेळेस सुद्धा काही अडचण मला वाटत नाही.